यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर महापालिकेच्या मुख्यालयात वर्षानुवर्ष त्याच टेबलला लाखो रुपयांची कमाई करत चिकटून बसलेल्या ज्युनियर इंजिनियर तसेच खाते प्रमुखांच्या बदल्यांवर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांची सही झाली आहे। मात्र काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतील ज्युनियर इंजिनियर तसेच खाते प्रमुखांना चॉईस पोस्टिंग द्यावे यासाठी आग्रह धरल्यामुळे ऑर्डर बाहेर लीक झाल्या नाहीत। आयुक्त सचिन ओंबासे हे शुक्रवारी मुंबईच्या दौऱ्यावर होते। आज आणि उद्या सुट्टी असल्यामुळे सोमवारी या 200 कर्मचाऱ्यांना बदल्यांचा झटका दिला जाणार आहे। रस्ते, बांधकाम, भूमी मालमत्ता, टाउन प्लॅनिंग, टॅक्स या विभागात कंत्राटी कर्मचारी वरचढ झाले असून त्यांची अनेक कॉन्ट्रॅक्टरसोबत मिलीभगत असल्यामुळे कामाचा दर्जा ढिसाळ झालाय। आयुक्तांनी आदेश देऊनही काही खाते त्यांचे ऐकत नाहीयेत। काही आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी ठराविक अधिकाऱ्यांवर वरदहस्त ठेवल्यामुळे महापालिकेतील प्रशासकीय शिस्त बिघडू लागली आहे। मात्र आता सुमारे 200 कर्मचाऱ्यांवर बदलीची टांगती तलवार असल्यामुळे महापालिकेच्या वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे। मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी सोलापूर महापालिकेतील लिपिक रवी किरण ढाले यांच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। उड्डाणपुलासाठी 22 गुंठे जागा जाणार यासाठी रेल्वेने सोलापूर महापालिकेकडे मागितले 23 कोटी रुपये, मात्र महापालिका 7 कोटी रुपये देण्यास तयार। बँक बंद मात्र संचालक होण्यासाठी मोठी चुरस। सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी एकूण 45 जणांनी भरले अर्ज। सोमवारी होणार छाननी तर 2 ऑगस्टला मतदान। सोलापुरातील अवैध धंद्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुहास कदम यांच्या विरोधात 2 दिवसात सदर बाजार पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल। सोलापूर शहरातील भारतीय चौकातील भवानी मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिनानिमित्त आज दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन। नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617 आणि 8956 2139 25। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. प्रिसिजन वाचन अभियानात आज सायंकाळी निर्मलकुमार फडकुले सभागृहात प्रवीण दवणे यांना ऐकण्याची संधी। 2019 साली बोरामणी हद्दीत माळढोक आढळला, मात्र त्यानंतर माळढोक दिसला नाही। बोरामणी विमानतळाचा अडथळा दूर करण्यासाठी फेर सर्वेक्षण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या रासायनिक लेपन प्रकरणी 7 जुलैला होणार सुनावणी। भाविकांसाठी मंदिर नियमित सुरू। पालखी सोहळ्याच्या तोंडावर अकलूजमध्ये पाणी टंचाई। 15 जुलैपर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा। अल्निनोच्या इशाऱ्यामुळे कालव्याचे पाणी बंद, साठवण तलाव कोरडा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पंढरपुरात, धर्मशाळा भक्तनिवासाचे करणार उद्घाटन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडली, खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल। कामाच्या अतिताणामुळे ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू असून एकनाथ शिंदे यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे। नाशिक कुंभमेळ्याच्या रस्ते कामात हजारो कोटींचा घोटाळा। दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, आमदार अनिल परब यांची मागणी। केतन अग्रवाल हत्या प्रकरण, आरोपी सियाचा दुसरा मोबाईल सापडला। चेतन सोबत कोडवर्डमध्ये करत होती चॅटिंग। दोघे 14 दिवसांसाठी एरोडेच्या कारागृहात।
10,000 रुपयांची लाच घेताना अकोला येथे रंगेहात पकडलेल्या मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी याच्याकडे आढळले 3 कोटी रुपयांचे घबाड. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719. चाटला पैठणीचा आषाढम सेल 50% डिस्काउंट आजपासून सुरू. तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू. आषाढम सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या. कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना. चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर. फोन 2-625376 किंवा 9822-119401. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड. अन्न आणि औषध प्रशासनाचा इशारा. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ आढळली तर ही कारवाई केली जाईल. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश. राज्यात 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंकच्या विक्रीसाठी बंदी. मुलांच्या आरोग्याचा मुद्दा ऐरणीवर. राज्य सरकारचे कडक निर्देश. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांचे नवे वाटप जाहीर. राज्य व केंद्र सरकारच्या धोरणानुसार 29 विषय जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलेत. याबाबत शासन निर्णय जारी. पुण्यातील 6 हॉटेल्सचे परवाने रद्द. अन्न व औषध प्रशासनाची कारवाई. अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदींचे पालन न केल्याने परवाने निलंबित. पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी भूसंपादनाच्या विरोधात शेतकरी न्यायालयात. विमानतळासाठी 40 हेक्टर जमिनीची संमती रखडली. Presenting the all new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना. राज्यात आणखी पावसाचा जोर वाढणार. हवामान खात्याची माहिती. महिलांसाठी मोठी खुशखबर. राज्यातील 5,000 महिलांना मिळणार गुलाबी ई रिक्षा. सरकारची मोठी घोषणा. योजनेचा विस्तार होणार. चालू आर्थिक वर्षामध्ये केंद्र सरकारने निर्यातीचे लक्ष्य $1,000 अब्ज वर ठेवलंय. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची वाणिज्य मंडळाच्या बैठकीत माहिती. गुजरातमध्ये घातपाताचा कट उधळला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या 8 जणांना ATS कडून अटक. अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात. यात्रेची दुसरी तुकडी जम्मूतील भगवती नगर येथून रवाना. 3,865 भाविकांचा समावेश.